बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण होतोय। या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना उलटूनही आरोपींना शिक्षा देण्यात आलेली नाहीये। या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक तसेच सत्ताधारी नेतेही करताना दिसतात। मात्र या संपूर्ण हत्येचा घटनाक्रम नेमका काय आहे, महिन्याभरात नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात संपूर्ण टाइमलाईन या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। 6 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला। सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। याच दिवशी रात्रभर ग्रामस्थ केज माजरसुंबा रोडवर ठिय्या देऊन बसले होते। त्यानंतर 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला। त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली गेली। यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली। या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा अशी मागणी करण्यात आली होती, ती मान्य करण्यात आली। पुढे या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली। त्यानंतर 10 डिसेंबरलाच रात्री 2 वाजता संतोष देशमुखांवर अंतिम संस्कार करण्यात आले। तर 11 डिसेंबरला केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला। या प्रकरणात पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक केली। 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन वाल्मिक कराडवर आरोप केले, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबांची भेट घेतली। या दरम्यान धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 12 डिसेंबर रोजी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली। तर 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। 14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। तर 14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटाकडून हकलपट्टी करण्यात आली। या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले। बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली। 18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आली। 19 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टमचा अहवाल आला। यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला। 21 डिसेंबर रोजी शरद पवार, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। तर याच दिवशी नवनीत कामवंत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। 24 डिसेंबर रोजी मस्साजोगच्या आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला। तर 27 डिसेंबरला वाल्मिक कराडांच्या पत्नीची सीआयडी कडून 3 तास चौकशी करण्यात आली। याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी झाली। आतापर्यंत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड, 2 अंगरक्षक, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यासह आणखी 4 ते 5 महिलांची सीआयडीने चौकशी केली आहे। तसेच 50 ते 60 व्यक्तींची चौकशी केल्याची देखील माहिती आहे। 28 डिसेंबर रोजी 3 आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्व पक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर 31 डिसेंबरला गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी मुख्यालयात शरण आला। 4 जानेवारीला अनेक दिवसांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं। तर 4 जानेवारीला संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा हा घेण्यात आला। तर 5 जानेवारीला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी यासाठी पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला।
6 जानेवारीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीतील तिघांना हटवण्यात आलं. एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एसआयटीमधून हटवण्यात आलं. यांचे आणि वाल्मिक कराडांचे जवळचे संबंध असल्याच्या आरोपानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. 7 जानेवारीला धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याशिवाय धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 8 जानेवारीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. तर ही होती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संपूर्ण टाइमलाईन. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेलाय. मात्र अद्यापही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळालेली नाहीये. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक.